अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले होते. ते एक गरीबच, पण ते या जगाचे कोहिनूर होऊन गेले. जग खूप रडवीत होता त्यांना, पण ते या जगाला घडवून गेले. अरे, यांना अजूनही कसं कळत नाही? वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा ते या भारताचे संविधान लिहून गेले. ते या भारताचे संविधान लिहून गेले. खरं तर मित्रांनो, त्यांच्या नावातच त्यांची विशेषता आहे. बाबासाहेब म्हणजे बाणेदार स्वभावाचे, बारकाईने अभ्यास करणारे, साधव ते बौद्ध धर्माचे हेतू ज्यांच्या सर्वसामान्यांच्या विकासाचा बदल समाजात घडवून आणणारे. आणि आंबेडकर म्हणजे आनंद सर्वसामान्यांच्या जीवनी आणला. बेधडक सत्याग्रह केला 14 तळ्याचा, डगमगले नाही संकटे आल्यावर, करत समाज उन्नतीचे रचयिते भारत संविधानाचे. अनेक वर्ष चातुर्य वर्ण व्यवस्थेच्या नावाखाली अन्याय सहन करणारे समाज बांधव, ज्यांना खायला भाकरी, प्यायला पाणी व चालायला रस्ता सुद्धा मिळणे कठीण होते, अशा दीनदलितांच्या व्यथा जाणून त्यांचे अश्रू पुसण्याचे व त्यांना जगण्याचा अधिकार मिळवून देण्याचे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. होते अंधारलेली जीवन दिसत नव्हता प्रकाशाचा किरण, पुसण्या त्यांचे अश्रू दिल्या दीनदलितांना नवसंजीवन. अवतरला एक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचे नाव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे नाव. 14 एप्रिल 1891 मध्य प्रदेशच्या मऊ या गावात भीमराव जन्माला आले. मित्रांनो, त्यांच्या आईचे नाव भीमाई होते. बाबासाहेबांचा जन्म 14 तारखेला होणे व 14वे पुत्र वडिलांना होणे ही एक मोठी आश्चर्याची व संयोगाची गोष्ट आहे. जेव्हा ते शाळेत जाऊ लागले तेव्हा शाळेतील विद्यार्थी पोरं दूर बसायचे, कारण बाबासाहेब हे खालच्या जातीतले होते. अगोदर खालच्या जातीला शूद्र समजायचे. त्यांच्या अंगाला किंवा हात लागला तर ते पुन्हा आंघोळ करायचे, पण बाबासाहेबांनी ते निमूटपणे सहन केले. ब्राह्मण शिक्षक सुद्धा त्यांना शाळेत बसू देत नव्हते. एकदा त्यांनी शाळेच्या खिडकीजवळ बसून मास्तर काय शिकवित हे बघून अभ्यास केला. अद्भुत असामान्य बुद्धिमत्ता असूनही केवळ अस्पृश्यतेमुळे त्यांना पदोपदी अपमानास्पद व हिंसेची वागणूक मिळाली. बाबासाहेबांनी तरीही न डगमगता बाबासाहेब हे विश्वमान्य उच्च शिक्षित झाले. बाबासाहेबांच्या जीवनात महिलांचे फार मोठे स्थान होते. आई भीमाई, आत्या मीराई, पत्नी रमाई यांच्या सहकार्याने त्यांनी विश्वाला मार्गदर्शन दिले व समस्त महिला भगिनींचा उद्धार केला व एक नवा आदर्श उभा केला. म्हणूनच म्हणते, दिनांच्या दुःखासाठी तू खरे चिंतन केले, सर्वांच्या दैन्यासाठी तू विचार मंथन केले, बहुजनांच्या दुःखासाठी तू देहाचे चंदन केले. म्हणूनच साऱ्या जगाने तुला वंदन केले. 1907 मध्ये बाबासाहेब हे मॅट्रिक पास झाले. भीमराव जवान झाले लक्षात येताच त्यांच्या वडिलांनी रमाई नावाच्या मुलीसोबत त्यांचा विवाह 1908 मध्ये करून दिला. रमाई ह्या गरीब घराण्यातल्या होत्या. त्यांनी बाबासाहेबांच्या खांद्याला खांदा देऊन त्यांची शिक्षणात मदत केली. रमाई ह्या गरीब घराण्यातल्या होत्या. रमाईला सोन्या चांदीची आशा कधीच नव्हती. कपाळाचं कुंकू हेच ती आपले दागिने समजली. मित्रांनो, आपल्या भारत देशात सर्वात जास्त शिक्षणाच्या डिग्र्या त्यांनीच घेतल्या. वकील बनून गरिबांना न्याय मिळवून दिला. स्वातंत्र्याच्या चौडीत त्यांनी भाग घेतला नाही. महाडच्या 14 तळ्याचे पाणी पिण्याची मनाई हिंदू धर्माने केली, परंतु त्यांनी सर्वांकरिता खुले केले. भारताची न्याय व्यवस्था, अर्थव्यवस्था सुरळीत चालावी म्हणून त्यांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवसात भारतीय राज्यघटनेची निर्मिती केली. खरं तर बाबासाहेब नसते तर संविधान कोणी लिहिले असते, बाबासाहेब नसते तर शिक्षणाचा अधिकार कोणी दिला असता, आणि बाबासाहेब नसते तर स्वातंत्र्य, समता, बंधुतेचे तत्व कोणी सांगितले असते. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा मोलाचा महामंत्र दिला. बाबासाहेबांनी अशी प्रतिज्ञा केली की जरी मी हिंदू धर्मात जन्म घेतला तरी पण मी हिंदू धर्मात मरणार नाही. म्हणून त्यांनी 13 ऑक्टोबर 1935 मध्ये येवले येथे धर्मतराची घोषणा केली होती व इसवी सन 1956च्या 14 ऑक्टोबरला नागपूरच्या दीक्षाभूमीवर लाखो लोकांच्या उपस्थित बौद्ध धर्माची दीक्षा ग्रहण. मित्रांनो, बाबासाहेबांनी देशातील समता, स्वातंत्र्यता व एकता टिकून राहावी म्हणून आंतरजातीय विवाह 15 एप्रिल 1948ला डॉक्टर सविता कबीर या ब्राह्मण मुलीशी केला. बाबासाहेबांच्या जीवनावर असे अनेक प्रसंग आहे की ते रात्रंदिवस बोलले तरी संपणार नाही. म्हणून मी शेवटी एवढेच म्हणते, सलाम त्या महामानवाला, शून्यातून केली सुरुवात, अमर राहिली इतिहासात बाबासाहेब त्यांचे नाव. धन्यवाद.